मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची कृषी विभागीय सहसंचालक RS नाईकवाडी यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी नाईकवाडी यांनी महिला सक्षमीकरणासाठी, रोजगार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. यावेळी भाग्यश्री भरले म्हणाल्या की आता गावातील 10 महिलांना रोजगार मिळवून दिला असून यापुढे आणखी महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कृषी विभागीय सहसंचालक RS नाईकवाडी, उपसंचालक राजेंद्र कांबळे, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी, शिवसेना शिंदे गट उपजिल्हा प्रमुख अण्णप्पा सत्तुबर, कृषी अधिकारी शिल्पा कसबे, मशिनरीचे मालक पराग काटकर, कृषी पर्यवेक्षक GS कामटे, कृषी सहायिका सुवर्णा नरगिडे, दीपाली कदम, लाभार्थी भाग्यश्री भरले, नागेश भरले, सोमनाथ निगडे, राजशेखर उपासे, धोंडप्पा जळगौडर, रमेश सत्तुवर, अब्बण्णा कुलकर्णी, ज्योती भरले, सुरेखा उपासे आदी उपस्थित होते. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. आज इथे मला फार आनंद होत आहे, कारण महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेच्या अंतर्गत आमच्या रोटी मशीन उद्योगपती सौ भाग्यश्री भरले व नागेश भरले यांच्या या प्रोजेक्टला विभागीय कृषी सहसंचालक RS नाईकवाडे साहेब यांनी भेटी दिले आणि याचबरोबर त्यांच्याबरोबर राजेंद्र कांबळे साहेब आहेत, कृषी उपसंचालक साहेब आहेत, ते सेवानिवृत्त आहेत आणि आम्हाला तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असणारे आणि ग्राउंड लेवल काम करणारे आमचे माळी साहेब आहेत आणि याचबरोबर आम्हाला नेहमी सहकार्य करणारे कसबे मॅडम आहेत आणि कामटे साहेब आहेत आणि नरगिरे मॅडम आणि ज्यांच्यामुळं या प्रोजेक्ट नाव रूपाला आलं ते म्हणजे दीपाली कदम मॅडम आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या गावातील तरुण वर्ग. मी जास्त न बोलता नाईकवाडे साहेबांना सांगू इच्छितो की साहेब, आमच्या तालुक्याचे जे अधिकारी रामचंद्र माळी साहेब आहेत ते 1 नंबर ग्राउंड लेवलला काम करणारे आहेत आणि तालुक्यामध्ये सगळे शेतकऱ्यापासून सगळे शेतमजूर सगळे नाईकवाडे साहेबाला ओळखतात. नाईकवाडे साहेब येणार म्हणले की गावातले सगळे लोक येतात. म्हणजे साहेबांचं काम असं आहे, कोणालाही ऑफिसला आल्यावर कोणाचंही समाधान केल्याशिवाय ते साहेब सोडत नाहीत आणि सगळ्या शेतकरी समाधान आहेत साहेबामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीपाली कदम मॅडमनी आमच्या भगिनींना म्हणजे सगळ्यांना गावातल्या महिलांना अनेक उद्योगामध्ये सहभाग करून घेतलेत आणि त्यामुळंच आज हा प्रोजेक्ट आम्ही इथं यशस्वी होऊ शकलेला आहे. आणि मला वाटतं आताचे जे उद्योग करणार आहेत भाग्यश्री भरले ते त्यांचं काम पहिला मागील 5-6 वर्षापासून सेवा करणे किंवा दळणे पीठाची गिरणी चालवणे असे अनेक उद्योग ते करायचा प्रयत्न करतात. 10-11 वर्षाचं काम चालू आहे आणि ह्याच्यातून त्यांना प्रेरणा उद्योग प्रक्रियेच्या या तिन्ही संगनमताने आपण आज रोटी मशीन या मशीनच्या लाभार्थ्यांसोबत हे उपक्रम जे करतो आहोत त्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी या लाभार्थ्यांच्या वतीनं व हत्तूर ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. या ठिकाणी ते उपस्थित राहिले याच्याबद्दल. या प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असणारे माननीय श्री RS नाईकवाडे साहेब यांचं देखील मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, जे स्वतः विभागीय कृषी संचालक पुणे विभागाला सध्या ते आहेत. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. अख्ख्या पुणे विभागामध्ये त्यांना फिरावं लागतं, प्रत्येक ठिकाणी जायला लागतं आणि याच्या सर्व छोट्या छोट्या उद्योगातून एका परिवाराला कशा पद्धतीनं त्यांना एक उदरनिर्वाह करायला साधन म्हणून त्यांना उपलब्ध करून देता येईल अशा सर्व माध्यमातून बारीक लक्ष ठेवून साहेब असतात. त्यामुळे मी साहेबांचं मनपूर्वक असा आभार मानतो, कारण या ठिकाणी छोट्याशा एका गावामध्ये वस्तीवरती शेतामध्ये तुम्ही प्रत्यक्ष येऊन लक्ष घालता हे खूप मोठी गोष्ट आहे. ऑफिसमध्ये बसून सह्या करणं याच्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन आपण काम बघताय हे आमच्या सर्वांसाठी खूप लाभदायक गोष्ट आहे. लाभार्थ्यांपर्यंत आपण प्रत्यक्ष भेटताय त्याच्याबद्दल. यासोबतच मी माननीय श्री राजेंद्र कांबळे साहेब जे कृषी संचालक ठाण्याचे आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो गावकऱ्यांच्या वतीने व लाभार्थ्यांच्या वतीने. त्यासोबतच RS माळी साहेब यांचं जे तालुका कृषी अधिकारी आहेत दक्षिण सोलापूरमध्ये, गावातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन
त्या गावातल्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचणं आणि आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी हातभार लावणं अशा महत्त्वाचे आणि मोलाचे कार्य हे या ठिकाणी तालुका कृषी अधिकाऱ्यांचं असतं आणि ते अतिशय उत्तम पद्धतीने करतात असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर सांगू इच्छितो। यासोबतच प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो की महिला देखील कुठेही कमी नाही आहेत। आजचे आपले खरे तर लाभार्थी देखील एक महिलाच आहे। अशा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत असताना महिला देखील आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। त्याच्याच एक प्रचिती आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महिला देखील दिसत आहेत। त्याच्यामध्ये मी शिल्पा कसबे मॅडमांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो, कारण यांनी या ठिकाणी मंडळ कृषी अधिकारी म्हणून जे कार्य ते करतात त्याच्यामध्ये खूप चांगलं आणि महत्त्वाचं काम त्यांचं आहे। यासोबतच या मशिनरी जे या ठिकाणी आपण बघतो त्या मशिनरी उद्योगाचे उद्योगपती माननीय श्री पराग काटकर साहेब यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो। यासोबतच GS कामटे साहेब जे कृषी पर्यवेक्षक आहेत, प्रत्यक्ष गोष्टींचं प्रत्यक्ष पाहणी ते करत असतात, मी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो। सौ नरगिडे मॅडम, नरगिडे SP मॅडम कृषी सहाय्यक हत्तूर यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो। दीपाली कदम मॅडम यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो।